आपल्या व्हीसी सिरीजच्या आधीच्या पार्ट्समध्ये बऱ्याच कमेंट्स आल्यात, काही प्रश्न आलेत. बरेच लोक असं विचारतात की आता हे सगळं कळलं की व्हीसीचं बिझनेस मॉडेल काय आहे, ते कोणते खर्च डिडक्ट करून घेतात, प्रॉफिट झाल्यानंतर प्रॉफिट शेअर, मॅनेजमेंट कॅरी कसा कॅल्क्युलेट करायचा, हर्डल रेट म्हणजे काय वगैरे सगळं कळलं. पण आता मला जर का इन्व्हेस्ट करायचं असतील स्टार्टअपमध्ये तर मी व्हीसी फंडच्या थ्रू करू का डायरेक्ट स्टार्टअपमध्ये करू? तर आता कसं आहे की ह्याच्यात 2 पॉइंट्स आहेत. पहिला पॉइंट असा आहे की व्हीसी फंड्स आहेत ना, ते त्यांची मिनिमम अमाऊंट पर इन्व्हेस्टर हीच खूप जास्त ठेवतात. सो बरेचसे व्हीसी फंड हे मिनिमम 1 कोटी, 3 कोटी, 5 कोटी, 10 कोटी रुपये घेतात पर इन्व्हेस्टर. तर तुमच्याकडे जर का 1 कोटी रुपयापेक्षा इन्व्हेस्टेबल अमाऊंट कमी असेल तर एनिवेज कोणताच व्हीसी फंड तुमची अमाऊंट ऍक्सेप्ट करणार नाही, तुम्हाला डायरेक्टच करायला लागेल. पण दुसरा मुद्दा पण महत्वाचा आहे की व्हीसी फंडच्या शिवाय जर का तुम्हाला डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तुम्हाला बराच अभ्यास करायला लागेल. तुम्हाला स्टार्टअपच्या इकोसिस्टीमचं नॉलेज पाहिजे, तुम्हाला फाउंडर बद्दलचं नॉलेज पाहिजे, फायनान्शियल अनालिसिस कसा करायचा, कोणतं बिझनेस सेक्टर कुठे चाललंय, असा बराच अभ्यास करायला लागेल. हा अभ्यास जर का तुमचा नसेल किंवा करायचा नसेल तर तुम्हाला कंपल्सरी व्हीसी फंडच्या थ्रूच जायला लागेल, कारण की व्हीसी फंड मॅनेजरनी हा अभ्यास तुमच्यासाठी केलेला आहे. बरोबर आहे? त्याप्रमाणे विचार करा, आपला रिसर्च करा आणि इन्व्हेस्ट करा.